सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सायटोकायनेसिस बद्दल. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं सेल सायकलच्या काही स्टेजेस, ज्यामध्ये आपण बघितलं मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज कशा पद्धतीने चालतं. मायटोसिस या प्रोसेस बद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघत होतो. सो आज आपण डिस्कस करणार आहोत सायटोकायनेसिस बद्दल. त्याआधी आपण सुरुवातीला एक क्विक रिव्हिजन करून घेऊया. सुरुवातीला काय होतं की G1 S आणि G2 फेज चालते. त्याच फेजला आपण काय म्हणू शकतो, इंटरफेज. त्या फेज मध्ये काय होतं की जे ऍक्च्युअल डिव्हिजन आहे, ऍक्च्युअल सेल डिव्हिजन आहे, ते सेल डिव्हिजन होण्यासाठी एक रंगीत तालीम होते. तिथे एक सुरुवातीला तिथे प्रिपरेशन होतं. सेल डिवाइड होण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट असते, ते सगळी रिक्वायरमेंट फुलफिल केली जाते इंटरफेज. व्हाय इट इज कॉल्ड एज इंटरफेज? बिकॉज दिस फेज इज बिटवीन दी टू यम फेज. दोन यम फेज किंवा दोन मायटोसिसच्या मधातली एक ही फेज असते, त्यालाच म्हटलं इंटरफेज. सो इंटरफेज मध्ये आपलं काय झालं, डीएनएचं रेप्लिकेशन झालं. सेलला डिवाइड होण्यासाठी सेलचे ऑर्गॅनेल सुद्धा डिवाइड झाले. डीएनएचं रेप्लिकेशन झालं, तिथे सेलची साईज वाढली, सेलची ग्रोथ तिथे झाली आणि काय झालं, डीएनएचं रेप्लिकेशन इथे आपलं झालं. सो दिस टाइप ऑफ mechanism we have studied in the interface. त्यानंतर आपण बघितलं प्रोफेज. त्यानंतर आपली मायटोसिसची फेज सुरू झाली. मायटोसिस मध्ये आपण डिफरन्शिएट केल्या होत्या सेल व व्हेरियस फेजेस. आपण म्हटलं की मायटोसिस हे कंटिन्युअस फेज असते, पण विजिबली आपण क्रोमोझोमच्या अलाइनमेंट वरून, क्रोमोझोमच्या कंडिशन्स वरून मायटोसिसला आपण व्हेरियस फेजेस मध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो. त्यामधले आपण फेज बघितल्या, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज. सो ऍट द टाइम ऑफ प्रोफेज मध्ये काय होतं, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होतं. क्रोमोझोम्स स्पायरलाइज होतात, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन तिथे होतं. येस प्रतिभा, व्हॉट इज द प्रॉब्लेम? यू आर रेज द हँड. ऑल राईट. Yes, sir. ओके. सो इन द प्रोफेज क्रोमोझोम्स आर स्पायरलाइज. क्रोमोझोमचं तिथे स्पायरलायझेशन होतं. त्यानंतर मेटाफेज मध्ये काय होतं, क्रोमोझोमचं अलाइनमेंट होतं. क्रोमोझोम्स अलाइन विथ देअर सेंट्रोमियर्स ऑन द इक्वेटर अँड अटॅच टू द स्पिंडल. स्पिंडल फायबर सोबत क्रोमोझोम्स इक्वेटर वरती अटॅच होतात. म्हणजे काय होतं, दोन सिस्टर क्रोमॅटिड इथे एकत्र झाले. प्रोफेज मध्ये क्रोमोझोमचं स्पायरलायझेशन झालं. मेटाफेज मध्ये आणखी त्यांचं कंडेन्सेशन झालं, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झालं. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झाल्यावरती काय झाले, ते त्यांचं अरेंजमेंट झाले. कुठे अरेंज झाले ते? सेलच्या इक्वेटरला. कारण की आपल्याला सेलच्या मिडल मधून डिवायडेशन करायचंय, सेलच्या मधातून डिवाइड आपल्याला करायचंय. त्यानंतर आपण डिस्कस केली एनाफेज. एनाफेज मध्ये क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट. जे काही आपले सिस्टर क्रोमॅटिड्स होते, जे काही आपले सिस्टर क्रोमॅटिड्स होते अशा पद्धतीचे, त्यांचं काय झालं, आपलं सेपरेशन झालं. कुठे झालं सेपरेशन? एनाफेज मध्ये. इथे काहीतरी आपण म्हटलं कायनेटोकोर नावाचा एक प्रोटीन लागला होता. कायनेटोकोरनी काय केलं, कायनेटोकोर इज अटॅच टू दी स्पिंडल फायबर्स. कायनेटोकोर काय होते, स्पिंडल फायबर सोबत अटॅच होते. एका स्पिंडल फायबरनी आणि दुसऱ्या स्पिंडल फायबरनी, दोन्ही साइडच्या स्पिंडल फायबरनी त्या आपल्या सिस्टर क्रोमॅटिडला सेपरेट करण्यासाठी त्यांचं पुलिंग केलं. एक फिजिकल पुलिंग तिथे झालं. म्हणजे हा सिस्टर क्रोमॅटिड या क्रोमॅटिडला, हा स्पिंडल फायबर या सिस्टर क्रोमॅटिडला या साइडले पुल करेल आणि दुसरा त्या साइडने पुल करेल. म्हणजे आपल्याला काहीतरी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला दिसलं होतं. कुठे? एनाफेज मध्ये. दोन क्रोमोझोम्स सिस्टर क्रोमॅटिड्स आपले काय झालं होते, सेपरेशन तिथे झालं होतं. अँड बाय दिस सेपरेशन काय झालं होतं, तिथे एक सेपरेट एंटिटी आपली तयार झाली होती, की जेणेकरून आपण मधामधून सेलला डिवाइड करण्यासाठी सेल इथे तयार झाली. त्यानंतर chromatids of each chromosomes into daughter chromosomes move opposite pole. सिस्टर क्रोमॅटिड्स कुठे मूव्ह झाले? अपोजिट पोल वरती मूव्ह झाले, जेणेकरून आपली
इक्वल क्रोमॅटिडचं आपल्याला सेपरेशन, इक्वल क्रोमोझोमचं सेपरेशन आपल्याला करायचं आहे. जे काही आपला डीएनए इथे आपण रेप्लिकेट केला होता त्याच डीएनए ला आपल्याला सेपरेट करायचं आहे. सेम कॉपीज दोन्ही सेलमध्ये यायला पाहिजे. यासाठी कोण प्रयत्न करतं? एनाफेज प्रयत्न करतील. So chromatids of each chromosome separate into daughter chromosome and it moves to the opposite pole. ही सगळी मुवमेंट आपल्याला डिस्कस केली होती आपण. त्यानंतर टिलोफेज मध्ये जे काही टिलोफेज म्हटलं होतं आपण, इट इज एक्झॅक्ट रिव्हर्सल ऑफ प्रोफेज. प्रोफेजची रिव्हर्सल टिलोफेज आहे. जे काही क्रोमोझोमचं कंडेन्सेशन, जे काही क्रोमोझोम स्पायरलायझेशन प्रोफेज मध्ये झाले होते त्याच क्रोमोझोमला आता डिकंडेन्स टिलोफेज मध्ये केल्या जाईल आणि तिथे जे क्रोमॅटिन थ्रेड्स दिसले होते आपल्याला प्रोफेजच्या आधी इंटरफेज मध्ये, तशाच पद्धतीची स्टेज आपल्याला टिलोफेज मध्ये दिसणार आहे. सो टू न्यूक्लियर रिफॉर्म्स ऍट द पोल. सो सेपरेट एंटिटी इथे तयार होईल. एक न्यूक्लियसचं रिजनरेशन इथे तयार होईल. जे न्यूक्लियस प्रोफेज मध्ये डिसअपियर झालं होतं, जे न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रोफेज मध्ये डिसअपियर झालं होतं, ते रिअपियर कुठे होणार आहे? टिलोफेज मध्ये. सो फ्रॉम दी इंटरफेज पासनं तर टिलोफेज पर्यंत या सगळ्या स्टेजेस कशाच्या होत्या? या सगळ्या स्टेजेस म्हटलं आपण सेल डिव्हिजन. पण सेल डिव्हिजन मध्ये एक्झॅक्टली टिलोफेज पर्यंत जी स्टेज आहे दॅट स्टेप वी कॅन त्यालाच आपण म्हणू शकतो कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मीन्स व्हॉट? कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन. कॅरिओन मीन्स न्यूक्लियस. सो दिस ऑल स्टेप रेफर टू दी कॅरिओकायनेसिस where the nucleus division takes place. इथे सगळ्या ऍक्टिव्हिटी कुठे झाल्या? सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण कॉन्सन्ट्रेट कुठे केल्या होत्या? न्यूक्लियस वरती, सेलच्या मिडल पोझिशन वरती, जिथे आपला क्रोमोझोम्स प्रेझेंट असतो. सो दिस इज न्यूक्लियर डिव्हिजन. आता न्यूक्लियसचं डिव्हिजन इथे झालं सुरुवातीला प्रोफेज मध्ये. प्रोफेज पासून तिथे सुरुवात झाली होती. इंटरफेजने काय केलं? न्यूक्लियर डिव्हिजन साठी डीएनएच्या डबल कॉपीज तयार केल्या. डबल कॉपीज तयार झाल्यानंतर प्रोफेज चालली, मेटाफेज चालली, एनाफेज चालली, टिलोफेज चालली. ऍट दी लास्ट मध्ये काय झालं की दोन न्यूक्लियस इथे सेपरेट झाले. बरं, मग आता दोन न्यूक्लियस सेपरेट झाले तर मग आता आपल्याला दोन सेल सेपरेट करायचंय. हे सगळं कुठे बघतोय आपण? एका सिंगल सेल मध्ये. टिलोफेज पर्यंत एक सिंगल लार्ज सेल तिथे तयार होते. या लार्ज सेल पासून आपल्याला दोन सेल तयार करायचे आहेत. दोन डॉटर सेल्स आपल्याला तिथे तयार करायचे आहेत. तर हा सेल सेपरेट करण्यासाठी आपल्याला सायटोप्लाझमचं डिव्हिजन करावं लागेल आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन झाल्यानंतरच आपल्या दोन डॉटर सेल तयार होतील. सो दोन डॉटर सेल तयार करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं विजिबल डिव्हिजन आहे, जे विजिबल ऍक्च्युअल सेलचं डिव्हिजन आहे, त्या सेलच्या डिव्हिजनला म्हणायचं आपण सायटोकायनेसिस. सो सायटोकायनेसिस इज अल्टिमेटली division of cytoplasm. After cytokinesis, two daughter cells are result. सायटोकायनेसिस झाल्यानंतरच आपल्याला दोन डॉटर सेल दिसतील. टिलोफेज मध्ये काय होणार आहे? टिलोफेज मध्ये फक्त आपल्याला दोन न्यूक्लियर स्ट्रक्चर आपल्याला दिसतील. दोन न्यूक्लियस दोन वेगवेगळ्या पोलवरती सेपरेट झालेले दिसतील आणि त्यानंतरची स्टेज आपल्याला शिकायची आहे की दॅट इज सायटोकायनेसिस, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. क्लिअर आहे कॉन्सेप्ट? Yes, sir. Okay. Yes, sir. So we are going to discuss the cytokinesis in two organisms, that is cytokinesis in animals and cytokinesis in plants. ही सगळी प्रोसेस जी आहे फ्रॉम इंटरफेज, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज, ही सगळी एनिमल्स आणि प्लांट्स मध्ये मायटोसिसची स्टेज जी आहे ती कॉमन राहणार आहे. मग चेंजेस कुठे होईल? आता तुम्हाला माहिती आहे की एनिमल्स मध्ये काय असतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. तेच सेल वॉल प्लांट्स मध्ये काय असतं? प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. तर सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉलचे कंपोजिशन डिफरन्शिएट असल्यामुळे सायटोकायनेसिसचं मेकॅनिझम सुद्धा दोघांमध्ये वेगवेगळं असणार आहे. सो आपण डिस्कस करूया सायटोकायनेसिस. सो सायटोकायनेसिस इज द फिजिकल प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनची काय आहे? ही एक फिजिकल प्रोसेस आहे, नॉट अ मॉलिक्युलर प्रोसेस. फिजिकली सेल एका सेल पासून आपल्याला दोन सेल तयार करायचे आहे. Definition must be properly understood. Cytokinesis is the physical process of cell division. Cytokinesis काय आहे? सेल डिव्हिजनची फिजिकल प्रोसेस आपली आहे. तिथे ऍक्च्युअली सेलचं डिव्हिजन हे होत असतं, which divides the cytoplasm. कशाचं डिव्हिजन होतं? सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं.
कोणत्या सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं? फ्रॉम पॅरेंटल सेल. एका पॅरेंटल सेल पासून आपण 2 डॉटर सेल आपल्याला इथे तयार करायचे आहे. ते तयार करण्यासाठी आपल्याला सायटोप्लाझमचं डिव्हिजन हे करावं लागेल. So this type of mechanism we have to study in today's lecture. So cytokinesis is the physical process of cell division which divides cytoplasm. The word must be note down that it divides the cytoplasm. In karyokinesis we divide the nucleus. So it occurs concurrently within two types of nuclear division of mitosis and meiosis which occur in animal cells. Mitosis proceed झाल्यानंतर मिओसिस प्रोसीड झाल्यानंतर ची स्टेप कोणती आहे? ती आहे सायटोकायनेसिस. मायटोसिस मध्ये काय होतं की इक्वेशनल डिव्हिजन तिथे होतं. जे पॅरेंटल मध्ये जो नंबर ऑफ क्रोमोझोम तिथे आहे तो तिथे जाणार. म्हणजे पॅरेंट्स मध्ये जर 2n क्रोमोझोम असेल, एका क्रोमोझोमच्या 2 कॉपीज तिथे प्रेझेंट असेल, त्याच्या मदर आणि पॅरेंट करून आलेल्या, तर याच्याकडे कसं याच्याकडे सुद्धा 2n आणि 2n असेल. तसं मिओसिस मध्ये होत नाही. मिओसिस मध्ये काय होतं की मिओसिस मध्ये जर पॅरेंटल जर्म सेल्स स्पेसिफिकली कडे 2n कॉपीज ऑफ क्रोमोझोम असेल तर तिथे काय होतं? इट डिवायडेड इंटू दी 1n आणि 1n. वन सेट ऑफ क्रोमोझोम इकडे जातो आणि एक सेट ऑफ क्रोमोझोम इकडे जातो. सो दिस इज meiosis process and this is mitosis process. Meiosis occurs in the germ cells, mitosis occurs in the somatic cells, the cells other than the germ cells. So अशा पद्धतीने सेलला जर फिजिकल डिवायडेशन करायचं असेल तर आपल्याला शिकायचं आहे सायटोकायनेसिस. सो इट ऑकर्स concurrently within two type of nuclear division. दोन न्यूक्लिअर डिव्हिजनच्या नंतर दोन प्रकारचे न्यूक्लिअर डिव्हिजन मायटोसिस आणि मिओसिस याच्यानंतर होणारी प्रोसेस जी आहे सायटोकायनेसिस. सो मायटोसिस and each of the two meiotic division result into two separate nuclei contained within a single cell. आता मिओसिस मध्ये काय होतं? मिओसिस मध्ये 2 वेळा सेल डिवाइड केल्या जातं. 2 वेळा सेल डिवाइड केल्यानंतर प्रत्येक दोन्ही डिव्हिजनच्या वेळेस काय होतं? सायटोकायनेसिस आपलं होत असतं. तर मिओसिस जेव्हा शिकू आपण तेव्हा आणखी क्लिअर होत जाईल. सो सायटोकायनेसिस perform an essential process to separate the cell in the half. सेलला काय करतं? हाफ मध्ये सेपरेट करतं. म्हणजे सेलला एकदम मिडल मधून कट केलं जातं आणि 2 डॉटर सेल्स आपल्या तिथे तयार होतात and ensure that one nucleus ends up each daughter cell. प्रत्येक डॉटर सेल कडे एक न्यूक्लियस आला पाहिजे ही काळजी सायटोकायनेसिस मध्ये घेतल्या जाते. म्हणजे टिलोफेज नंतर जो आपला न्यूक्लियस दोन्ही पोल वरती सेपरेट झाला होता तो डॉटर सेल मध्ये काय झाला की प्रत्येक सेलकडे एक आला. असं झालं नाही ना की बा याच्याकडे 2 न्यूक्लियस आले आणि एका सेलकडे एकही न्यूक्लियस आला नाही. तर असं होऊ देत नाही सायटोकायनेसिस. सो सायटोकायनेसिस परफॉर्म्स an essential process to separate cells into the half and ensure that one nucleus ends up each daughter cell. So this type of mechanism we have to study. So we are going to study now cytokinesis in animals. So animals मध्ये सायटोकायनेसिस होण्यासाठी सेल फरो नावाची मेथड इथे आपल्याला दिसते. So cytokinesis involves division of cytoplasm. Cytoplasmचं division म्हणजे cytokinesis. So in animals there are सेल फरो मेथड. सेल फरो मेथड म्हणजे काय? तर एखादा तुम्ही बॉल कन्सिडर करा, एखादा फ्लेक्झिबल बॉल कन्सिडर करा की ज्याला आपण मिडल मधून प्रेस करू शकतो. मिडल मधून प्रेस केल्यानंतर तो कसा होईल? अशा पद्धतीने आपल्याला फरो तिथे दिसेल. म्हणजे सेलची ही मेम्ब्रेन या साईडला आतमध्ये जाईल आणि एक फरो तयार करेल. दोन्ही साईडच्या मेम्ब्रेन दोन्ही पोलवरच्या मेम्ब्रेन काय करेल? एक फरो तयार करेल, एक खाच अशा पद्धतीने तयार करेल. म्हणजे जर आपला टिलोफेज मधला सेल जर आपण कन्सिडर केला तर मेम्ब्रेन अशा पद्धतीने आतमध्ये एंटर होईल आणि अशा पद्धतीने काहीतरी फरो तिथे तयार करेल आणि 2 सेल्स सेपरेट होईल. त्यालाच म्हणायचं सेल फरो किंवा क्लीवेज फरो. सो in animal cell cytokinesis is carried out by the cell furrow method. So contractile ring of microfilament causes constriction of the cell center. आता मायक्रोफिलामेंट्स काय, मायक्रोट्युब्युल्स काय हे आपण सेल आपल्याला पुढच्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. सो तुर्तास इतकं लक्षात घ्या की एक
सेलला डिवाइड करण्यासाठी सेलकडे एक काहीतरी सेलच्या आतमध्ये काहीतरी एक जाळं पसरलेलं असतं की जे सेल डिव्हिजनच्या वेळेस ऍक्टिव्ह होतं आणि त्या जाळ्यांमध्ये एक मायक्रोफिलामेंट नावाचा एक कंपोनंट तिथे असतो. मायक्रोफिलामेंट काय करतो की दोन्ही सेलला सेपरेट करण्यासाठी तिथे मदत करतो. द प्रिपरेशन ऑफ सायटोकायनेसिस बिगिन्स ऍट दी मेटाफेज. मेटाफेज पासूनच आपली सायटोकायनेसिसची प्रोसेस चालू असते. कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस ही प्रोसेस सायमल्टेनियसली होऊ शकते. सो द प्रिपरेशन ऑफ सायटोकायनेसिस बिगिन्स ऍट दी मेटाफेज. मेटाफेज पासूनच सायटोकायनेसिसची या साईडला न्यूक्लियसचं डिव्हिजन होत राहील आणि इकडे सेलचा फरो क्लिवेज फरो इथे तयार होत राहील. So during which the cell organelle arrange themselves equally on either side of equator but not exactly equal. काय होतं की सेल फरो काय करतं की सेलच्या मिडल मध्ये ट्राय करते की सेलच्या मिडल पासून आपण क्लिवेज फरो एक तयार करू, सेल फरो तयार करू, मायक्रोफिलामेंट असं सेलच्या मिडल पासून ते करण्यास प्रयत्न करतात. पण काय होतं की एक्झॅक्ट डिव्हिजन तिथे ते करू शकत नाही. म्हणजे एखाद्या सेलकडे 5 गॉल्जी ॲपरेटस गेले, एखाद्या सेलकडे 4च गॉल्जी ॲपरेटस गेले. समजा पॅरेंट सेलकडे 10 मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट केले. एका डॉटर सेलकडे 4 जातील, एका डॉटर सेलकडे 6 जातील. तर अशात नॉन एक्झॅक्ट डिव्हिजन तिथे होतं. पण न्यूक्लियस जे आहे ते न्यूक्लियस प्रॉपरली एका पॅरेंट्स पासून 2 डॉटरकडे 2 न्यूक्लियस प्रॉपरली हे सेपरेट केल्या जातात. त्यांची काळजी तिथे घेतली जाते. सो सायटोकायनेसिस इन ॲनिमल अँड प्लांट सेल मध्ये कन्सिडर करूया आपण. ॲनिमल सेल्स मध्ये डिरेक्टली ऍक्टिन रिंग आणि मायक्रोफिलामेंट्स मदत करतात की जेणेकरून क्लिवेज फरो तयार होईल. मेम्ब्रेन आतमधल्या साईडला अशा पद्धतीने एम्बेड होत जाते आणि मेम्ब्रेन एम्बेड झाल्यानंतर काय होतील 2 सेल्स सेपरेट होतील. पण प्लांट सेल मध्ये तसं नसतं. प्लांट सेल्स मध्ये काय असतं की एक सेल प्लेट तयार होते. कारण की प्लांट सेल कडे सेल वॉल असतं आणि सेल वॉल ही तुम्हाला माहिती आहे की इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड इट इज मोर रिजिड स्ट्रक्चर दॅन दी सेल मेम्ब्रेन. ॲनिमल सेल मेम्ब्रेन पेक्षा मोर रिजिड स्ट्रक्चर असतं सेल वॉलचं. Then during anaphase in karyokinesis, a dense body develop at the middle of equator is called as mid body. आता anaphase च्या वेळेस काय होतं की anaphase च्या वेळेस माहिती आहे तुम्हाला की सेल मध्ये अशा पद्धतीने सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते अरेंज झालेले असतात. Two sister chromatin and separated. This is equator. This is spindle fibers. आता समजून घ्या थोडं स्ट्रक्चर. डायग्राम काही माझी एवढी चांगली नाहीये. सो ॲनाफेज मध्ये काय होतं की मिडल मध्ये एक डेन्स बॉडी तयार होतं आणि डेन्स बॉडीच्या साईडला डेन्स बॉडी तयार झाल्यानंतर एक मायक्रोफिलामेंटची डेन्स बॉडी तयार झाल्यानंतर सेल मेम्ब्रेन काय करतं एक कॉन्स्ट्रिक्शन तयार करतं की जे या साईडला सेल मेम्ब्रेन कॉन्स्ट्रिक्ट करतात. मिडल पोझिशनला सेल मेम्ब्रेन कॉन्स्ट्रिक्ट करतात आणि मिडल पोझिशनवर कॉन्स्ट्रिक्ट झाल्यानंतर एक सेल फरो आपल्याला तिथे दिसते आणि अशा पद्धतीची क्लिवेज फरो आपल्याला तिथे तयार होताना दिसेल. So cell membrane develops a constriction which deepens आणि याच मिडल इक्वेटरला काय म्हणतात मिड बॉडी आपण त्याला म्हणू शकतो. This constriction is known as cell furrow. It develops centripetally म्हणजे सेंटरला तिथे डेव्हलप होतं. At the end of telophase in karyokinesis, finally cell divides into two. सिंपल सा मेकॅनिझम आहे की सेलच्या मिडलला मिड बॉडी एक तयार होते. सेलला डिवाइड करण्यासाठी मायक्रोफिलामेंट्स ऍक्टिन फिलामेंट्स हे मदत करत असतात आणि अशा पद्धतीने सेल फरो आपली तयार होते आणि सेल फरो तयार झाल्यानंतर सेल प्रॉपरली डिवाइड करते इन केस ऑफ ॲनिमल सेल्स. सो सायटोकायनेसिस इन ॲनिमल सेल्स एक कंबाईन डायग्राम बघूया. सुरुवातीला काय होईल एक क्लिवेज फरो तिथे तयार होईल. क्लिवेज फरो इज क्रिएटेड युजिंग अ रिंग ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन दॅट इज मायक्रोफिलामेंट ऍक्टिन अँड मायोसिन. त्याला मायक्रोफिलामेंटला मायक्रोफिलामेंटचेच कंपोनंट कोणते असतात ऍक्टिन आणि मायोसिन. ऍक्टिन आणि मायोसिन कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम तिथे करत असतात सायटोस्केलेटनचं. सो द क्लिवेज फरो रिचेस दी सेंटर. क्लिवेज फरो काय होईल सेंटर पर्यंत जाईल आणि सेंटर पर्यंत गेल्यानंतर सेल्स आर पिंच म्हणजे अशा पद्धतीने पिंचिंग तिथे होईल आणि दोन्ही तिथे आपल्याला डॉटर सेल्स तयार होताना दिसतील.
So the volume of daughter cell is half of the mother cell. Ultimately पॅरेंटल सेल पासून तयार झालेले आहेत, मग काय असेल, डॉटर सेलचं व्हॉल्यूम हाफ ऑफ दी मदर सेल्स. जे काही पॅरेंटल सेल्स आहेत त्यांनाच आपण अल्टिमेटली मदर सेल्स म्हणू शकतो. त्याचं व्हॉल्यूम कसा असेल, मदर सेल पेक्षा हाफ असेल. दिस टाइप ऑफ सायटोकायनेसिस इज नोन एज सेल्फ फॉरोइंग. सेल्फ फॉरोइंग मेथड्स इज ऑब्झर्व्ड इन दी एनिमल्स. एनिमल्स मध्ये सेल्फ फॉरोइंग मेथडने काय होतं, सायटोकायनेसिस हे होत असतं. त्यानंतर आपण डिस्कस करूया प्लांट्स मध्ये. सो सायटोकायनेसिस इन प्लांट्स इज बाय सेल्फ प्लेट मेथड. सुरुवातीला आपण एनिमल मध्ये काय म्हटलं होतं, बाय सेल्फ फॉरोइंग मेथड. अँड नाउ cytokinesis in the plants is by cell plate method. So Golgi body is the cell organelle that actively participate in the cell wall formation. It synthesize and secreted all these chemicals required for the cell wall formation. So आता काय होतं की सेल मध्ये गॉल्जी बॉडीज आपण असतं. तुम्हाला माहिती आहे की गॉल्जी बॉडीज वेसिक्युलर ट्रान्सपोर्ट करण्यास मदत करतात. आपण गॉल्जी बॉडीज जेव्हा सेल ऑर्गॅनेल शिकलो होतो तेव्हा तुम्हाला सांगितलं की गॉल्जी बॉडी वेसिक्युलर ट्रान्सपोर्ट करण्यात मदत करतं. की आता गॉल्जी बॉडीज काय करेल, गॉल्जी बॉडीज एका वेसिकल्स मध्ये, आता सेल वॉल माहिती आहे तुम्हाला, सेल वॉल कशापासून बनलेली असतं, सेल्युलस पासून बनलेली असतं. सो गॉल्जी बॉडीज काय करेल, सेल्युलसचे असे छोटे छोटे पिशव्या तयार करेल, छोटे छोटे वेसिकल्स तिथे तयार करेल. आता गॉल्जी बॉडीजने छोटे छोटे सेल्युलोसचे वेसिकल्स तयार केल्यानंतर तो काय करेल, गॉल्जी बॉडीज सेलच्या मिडल पोझिशनला ते वेसिकल्स पाठवेल आणि त्या वेसिकल्स मध्ये सेल वॉल सिंथेसिस करण्यासाठी जे सेल्युलोज लागतं त्या सेल्युलसचे मोनोमर्स तिथे प्रेझेंट असतात. म्हणजे त्या मोनोमर्स पासून सेल वॉल पॉलिमर्स आपण तिथे तयार करू शकतो आणि त्याच वेसिकलला म्हणायचं फ्रॅग्मोब्लास्ट. So Golgi body releases the fragmoblast which contains monomers for the synthesis of cell plate or for the synthesis of cell wall or ultimately for the synthesis of cellulose. सेल्युलोज पासून सेल वॉल बनलेली असते. गॉल्जी बॉडीज काय करेल, ग्लुकोजचे काही मोनोमर्स जे सेल वॉल सिंथेसिस साठी, जे सेल्युलोज सिंथेसिस साठी रिक्वायर असतात त्याला एका व्हेसिकल मध्ये पॅक करेल आणि त्याच व्हेसिकलला आपण नाव दिलंय फ्रॅग्मोब्लास्ट. लक्षात ठेवायचं, दॅट व्हेसिकल इज कॉल्ड ॲज फ्रॅग्मोब्लास्ट. एमसीक्यू मध्ये विचारल्या जाऊ शकतं. सो दिस टाइप ऑफ मेकॅनिझम वी गॉट इन दी प्लांट सेल. प्लांट सेल मध्ये काय होतं, मग फ्रॅग्मोब्लास्ट काय करेल, मिडल पोझिशनला येईल सेल वॉलच्या, इथे तुम्हाला दिसतंय सेल वॉलच्या मिडल पोझिशनला फ्रॅग्मोब्लास्ट अरेंज झालेले दिसतील. सो फ्रॅग्मोब्लास्ट आर दी मेम्ब्रेन बाउंड वेसिकल्स, म्हणजे मेम्ब्रेनला ते तिथे बाउंड असतात. वेसिकल्स रिलीज बाय दी गॉल्जी बॉडीज. गॉल्जी बॉडीजने ते काही वेसिकल्स इथे तयार केले. मग हे फ्रॅग्मोब्लास्ट काय होतील, या फ्रॅग्मोब्लास्टचं इथे सेलच्या मिडल पोझिशनला अरेंज झाल्यावरती फ्रॅग्मोब्लास्ट अशा पद्धतीने काहीतरी अरेंज होतील. आणि दिस वेसिकल्स नाउ आर रेडी टू बी फ्यूज. अशा पद्धतीने सेल वॉलच्या मिडल पोझिशनला अरेंज झाल्यानंतर त्यांचं तिथे काय होईल, फ्युजन होईल. काही ते सिक्रेटरी मटेरियल तिथे तयार होईल आणि दोन फ्रॅग्मोब्लास्ट अशा पद्धतीने एकमेकांसोबत फ्यूज होतील. सो आपल्याला स्ट्रक्चर दिसेल अशा पद्धतीने, आपल्याला काहीतरी अल्टिमेट स्ट्रक्चर दिसेल. फ्रॅग्मोब्लास्ट फ्यूज झाल्यानंतर सो अशा पद्धतीने त्यांचं फ्युजन होईल आणि एक कंप्लीट सेल वॉल तिथे तयार होण्यास मदत होईल. काय असेल मग फ्रॅग्मोप्लास्ट मध्ये, सेल्युलसचे मोनोमर्स तिथे प्रेझेंट असतील. अशा पद्धतीने सेल प्लेट तिथे तयार झाली आणि दोन सेल तिथे काय झाल्या, सेपरेट झाल्या आणि दोघांमध्येही दोन न्यूक्लियस सेपरेट तिथे झाले. सो the plane and place of cell wall formation is determined by the microtubules. So फ्रॅग्मोप्लास्टला असिस्ट कोण करणार आहे, इथे मायक्रोट्युब्युल्स तिथे असिस्ट करेल. ऍक्टिन अँड मायोसिन फिलामेंट तिथे असिस्ट करेल. ऍट डिसाइडेड प्लेन द फ्रॅग्मोप्लास्ट अरेंज देमसेल्फ अँड दे फॉर्म द सेल प्लेट. फ्रॅग्मोप्लास्ट तिथे अरेंज झाले आणि त्यांनी काय केलं, सेल प्लेटचं फॉर्मेशन केलं. म्हणूनच आपण फ्रॅग्मोप्लास्टला म्हटलंय इट इज प्रिकर्सर ऑफ द सेल प्लेट.
सेल प्लेटचं ते प्रिकर्सर आहे, म्हणजे एक युनिट आहे सेल प्लेट तयार करण्यासाठी की ज्याच्यामध्ये सेल प्लेट तयार करण्यासाठी जे काही रिक्वायर्ड आपल्याला मटेरियल्स आहेत ते तिथे प्रेझेंट असतील. सो द सेल प्लेट अल्टिमेटली कन्वर्ट इंटू दी मिडल लॅमिला. सेल प्लेटला मिडल लॅमिला म्हणजे मिडल मध्ये प्रेझेंट असणारे एक डिवायडिंग एंटिटी ज्याला आपण म्हणतो दॅट इज मिडल लॅमिला. ऑन बोथ मिडल लॅमिला सेल्युलोज गेट्स डिपॉझिटेड. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी सेल वॉल. त्यानंतर काय होईल, प्रायमरी सेल वॉलचं तिथे फॉर्मेशन होणार आहे आणि सेल गेट completely divided. So that's it for today. Thank you for attending the class.